Good. Now, dear students, moves toward the another part is of the different type of the cell. In the previous lecture, we already discussed about the classification part of the kingdom Animalia, and we know about that total 31 different phyla which are present are included in the kingdom Animalia. Among that, 30 phyla which included in the invertebrates, and remaining one phylum is named as the chordata, which included all the fishes, amphibians, reptiles, birds, and the mammals. Okay, while remaining 30 phyla, which further divided into the major and the minor phyla. This totally depends on the population or the species differentiation in that group here. Okay. आता हा समोरचा भाग आपण बघतोय that prokaryotic cell and eukaryotic cell. प्रियंका markings करायच्या नाहीयेत प्लीज. That prokaryotic and the eukaryotic आपल्याला बघायचंय. Okay. Now prokaryotic cell and eukaryotic cell, you know about that the detailed information, but a basic idea आपल्याला इथे explain करायची आहे. We know about that proचा meaningच होतं की initial. ओके, सुरुवात, प्रथम, फर्स्ट असं आपण म्हणतो. कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस, ऍटिक म्हणजे बिअरिंग. म्हणजे काय, इथे सेल हे आपण बघणारच आहोत. आपल्याला सेल म्हणजे पेशी हे आपल्याला माहिती आहे. दॅट अ सेल वेअर द प्रिमिटिव्ह टाइप ऑफ द न्यूक्लियस इज प्रेझेंट. आता प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस असं जेव्हा आपण म्हणतोय, याचा अर्थ दुसरा झाला ऍडव्हान्स सुद्धा असेल. ठीक आहे, अगदी उत्पत्ती जी झाली ऍनिमल्सची किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमची असं आपण म्हणतोय. अँड ऑर्गॅनिझम्स वेअर living organisms where the unicellular that organisms first evolved. आणि सगळे जे प्रोकॅरियोटिक सेल ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत, दॅट ॲनिमल्स बेसिकली नोन ॲज द युनिसेल्युलर ॲनिमल. युनि मीन्स सिंगल, म्हणजे सिंगल सेल, एक पेशी असं आपण म्हणतोय. कुठले ऑर्गॅनिझम्स असतील ते, दॅट ऑर्गॅनिझम्स आर द बॅक्टेरिया. आपण बघितलं होतं की मोनेरा हा एक किंगडम बघितला होता. ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि आर्किया, दॅट इज अ किंगडम मोनेरा वेअर such type of that organisms are present and are the prokaryotic that organism. तिसरा जो कॅरेक्टर जो दिसतोय, लॅक अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे हा अब्सेंट असेल. लॅक म्हणजे अब्सेंट. ठीक आहे. आता हे तीन कॅरेक्टर्स युकॅरियोटिक सेलच्या बाबतीमध्ये आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. दे आर मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, मल्टी मीन्स द मेनी, एक सेल नाही, द ग्रुप ऑफ द सेल्स वी से दॅट. ओके, दॅट मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल्स कोणते असतील आहेत, तर मोनेरा किंगडम सोडल्यानंतर इतर सर्व जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा किंगडम्स आहेत ते सगळे युकॅरियोटिक मध्ये येतात. ॲनिमल सेल्स आहेत, प्लांट सेल्स, फंगाय आणि त्यासोबतच अल्गी, हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत वेअर द युकॅरियोटिक सेल इज प्रेझेंट. आता तिसरं कॅरेक्टर युकॅरियोटिक सेलच्या बाबतीमध्ये, हॅव डेफिनाइट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे काय, आता न्यूक्लियस कुठे असतोय, कोण सांगू शकतं तुमच्यापैकी, वेअर द न्यूक्लियस इज प्रेझेंट. येस, एनीवन अमॉंग यू वेअर द न्यूक्लियस इज प्रेझेंट. कोण सांगू शकतंय कुठे प्रेझेंट असतो न्यूक्लियस? In the center, sir. इन द सेंटर म्हणजे gold body. येस, इन द सेल. ओके, बेसिक क्वेश्चन्स आपण विचारतो. इन द सेंटर असलंच पाहिजे असं नाही. In the cell. येस, इनसाइड द सेल. सेलचा एक महत्वाचा केंद्रबिंदू जो म्हणतोय, केंद्रक म्हणतोय मराठीमध्ये त्याला, दॅट इज अ न्यूक्लियस. ठीक आहे. बरेचदा अनेक सेल्स मध्ये असं दिसतंय की तो न्यूक्लियस जो आहे सेंटर मध्ये नसतोय,
एका वरच्या बाजूला असेल किंवा लॅटरल साईडला त्याची पोझिशन असेल किंवा लोअर साईडला सुद्धा राहू शकते. डिपेंड्स ऑन द अरेंजमेंट ऑफ दॅट सेल, शेप अँड द साईज ऑफ दॅट सेल. त्याच्यामुळे सेंटर पोझिशनलाच असला पाहिजे असं नाहीये, पण इमॅजिनरी मोस्ट ऑफ द सेल्स वेअर द न्यूक्लियस लोकेटेड ऍट द सेंटर ऑफ द सेल असं आपण म्हणतोय. 3 कॅरेक्टर्स आपल्या लक्षात आले आणि डिफरंट लक्षात आलं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकच्या बाबतीमध्ये. इथे न्यूक्लियस जेव्हा म्हणतोय आपण तर इथे म्हणतो की लॅक ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता ही जी पहिली जी डायग्राम जी आहे दॅट इज ए वी से दॅट हियर. ठीक आहे, इथे सुद्धा कॉन्सन्ट्रेट करायचंय आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेट करायचंय. आता न्यूक्लियस म्हटलंय दिस इज द न्यूक्लियस. इथे न्यूक्लियस का दिसतोय का? नाही. तर इथे काय दिलंय? न्यूक्लिओइड असं म्हटलंय. न्यूक्लिओइड याचा अर्थ काय? इथे बघायचं ह्या डायग्राम मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट and inside that nuclear membrane the nuclear material which is present here. परंतु इथल्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर न्यूक्लिओइड हा शब्द वापरला गेला. न्यूक्लिओइड याचा अर्थ की विदाउट मेम्ब्रेन, लॅक ऑफ मेम्ब्रेन. ओके, चौथं कॅरेक्टर आपण बघतोय सेल वॉल कंटेन्स म्युरॅमिक ऍसिड. बघा आता इथे सेल वॉल दिसतोय या डायग्राम मध्ये, क्लिअर करतोय. आउटर बॉर्डर विच गिव्ह द प्रॉपर प्रोटेक्शन टू द इनर ऑर्गनेल असं आपण म्हणतोय. दॅट सेल वॉल इज प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. आणि त्या सेल वॉल मध्ये महत्वाचा घटक जो आहे दॅट कंपोनंट इज द म्युरॅमिक ऍसिड. व्हाईल इन केस ऑफ द युकॅरियोटिक सेल कडे वळतोय, दॅट सेल वॉल व्हेन प्रेझेंट डज नॉट कंटेन म्युरॅमिक ऍसिड. लक्षात ठेवायचं आहे म्युरॅमिक ऍसिड विच इज टोटली अपसेंट. आता युकॅरियोटिक सेल हे कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात? ऍनिमल्स, प्लांट्स, फंगाय आणि अल्गी असं आपण म्हटलंय. खास करून ऍनिमल मध्ये सेल वॉल प्रेझेंट राहत नाही आपल्याला माहित आहे. मग कुणामध्ये असतंय? प्लांट्स आहेत आणि त्यासोबतच अल्गी आहेत, यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. दॅट सेल वॉल इन द प्लांट, त्याच्यामध्ये जो घटक असतो कंपोनंट, त्याचं नाव काय कोण सांगू शकतोय? व्हॉट इज द कंपोनंट प्रेझेंट इन द प्लांट सेल वॉल? यस, सुरुवातच सी पासून होते त्याची. जे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर व्हेजिटेबल्सच्या रूपामध्ये किंवा फ्रुट्सच्या रूपामध्ये ते आपली बॉडी डायजेस्ट करू शकत नाही. आपल्या एलिमेंटरी कॅनल मध्ये काही बॅक्टेरिया असतात विच हॅज द ॲबिलिटी टू डायजेस्ट दॅट कंपोनंट, आणि सेल वॉल एकदा ब्रेक करण्याचं काम ते करतात आणि त्याच्यानंतर मग डायजेशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. तो जो घटक जो आहे दॅट नेम इज द सेल्युलोज. नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, दॅट कंपोनंट इज द सेल्युलोज, LOSE. Okay, that cellulose which is present in the plant cell wall. Next character, membrane bound organelles are absent. बघा शब्द लक्षात ठेवायचे. absent काय आहे? तर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल. ऑर्गॅनेल म्हणजे काय? सेलच्या आतमध्ये असणारे जेही कंपोनंट्स तुम्हाला दिसतात तुम्ही वाचू शकता. आता आपण एक कंपोनंट बघितला न्यूक्लियस. हा आउटर बॉर्डर याला आहे, त्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं आपण म्हणतोय. म्हणजे सगळे जे ऑर्गॅनेल प्रेझेंट असतील आहेत, ठीक आहे, इथे मेम्ब्रेन बाउंड नाहीये. त्यामध्ये एक जो दिसतोय आता इथे कंपोनंट दॅट इज अ रायबोझोम. दुसरा आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आपल्याला दिसतंय कशामध्ये? तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. पण यामध्ये असणारा रायबोझोम आहे, आउटर बॉर्डर नसेल त्यामध्ये. ठीक आहे, पण उलट त्याच्या अपोजिट जर युकॅरियोटिक सेल मध्ये बघितलंय दॅट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट. सगळ्या पद्धतीचे आपल्याला मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स दिसतात. आपल्याला रायबोझोम्स दिसतात, आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहेत, हे इथे गॉल्गी कॉम्प्लेक्स सुद्धा दिसेल यामध्ये. असे अनेक प्रकारचे ऑर्गॅनेल्स विच आर प्रेझेंट इन दॅट सेल इन द युकॅरियोट्स. ठीक आहे ना. आता समोर नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय 6th नंबर. DNA मटेरियल इज सर्क्युलर अँड लाईज इन द न्यूक्लिओइड. आता इथे डीएनए मटेरियल दिसते ग्रीन कलरचा, लाईज इन द न्यूक्लिओइड. एक प्रकारे मेम्ब्रेन म्हणायला हरकत नाही, बट नॉट मेम्ब्रेन ॲज लाईक टू दॅट ऑफ दिस युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल मध्ये ज्या पद्धतीने मेम्ब्रेन दिसतोय न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं आपण म्हणतोय, तशा पद्धतीचा मेम्ब्रेन दिसत नाही. तर दॅट डीएनए विच इज प्रेझेंट इन अ सर्क्युलर मॅनर. ओके, या पद्धतीने तो
काय म्हणतो आपण डीएनए मटेरियल प्रेझेंट असेल इन ए डबल स्ट्रँड्स हियर, या पद्धतीचं. ओके, दिस इज द डबल स्ट्रँड. While in case of that eukaryotic cell, DNA is associated with proteins to form the chromosomes. आणि जे ॲनिमल सेल्स असतील, प्लांट सेल असेल किंवा इतर जे आहेत यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल किंवा डीएनए जो आहे तो कुठल्या रूपामध्ये असतोय, डीएनए प्रोटीन सोबत बाइंड झालेला असतोय. त्या प्रोटीनचं नाव आहे हिस्टोन प्रोटीन आणि एक लांब चैन तिथे तयार दिसते, ठीक आहे ना, डबल डीएनए हेलिक्स असं आपण म्हणतोय. आणि त्या सगळ्याला एकंदरीत नाव देतोय क्रोमोझोम असं आपण म्हणतोय. राईट, लक्षात, क्रोमोझोम हा शब्द कुठे वापरला जात नाही, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. क्रोमोझोम विच इज जनरली दॅट वर्ड विच इज इन्क्लुडेड इन दॅट eukaryotic cells here. Next is the extra chromosomal DNA, that is a plasmid which is a present here. ठीक आहे, या सर्क्युलर डीएनए व्यतिरिक्त अजून एक डीएनए त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो, एक्स्ट्रा क्रोमोझोमल नाव दिले. क्रोमोझोमच्या व्यतिरिक्त हा शब्द खास करून आपण युकॅरियोटिक सेलच्या बाबतीमध्ये वापरतोय. म्हणजे जो डीएनए मटेरियल विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लिओइड इन दॅट प्रोकॅरियोटिक सेल, त्या व्यतिरिक्त अजून एक डीएनए मटेरियल प्रेझेंट असतोय, त्याचं नाव आहे प्लास्मिड. हे लक्षात ठेवायचं आहे. व्हाईल प्लास्मिड्स विच आर युजली अब्सेंट, युकॅरियोटिक सेल मध्ये अशा पद्धतीचं राहत नाही, दॅट एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए हियर. नेक्स्ट इज द न्यूक्लिओलस विच इज अब्सेंट. यामध्ये न्यूक्लिओलस अब्सेंट असतोय. न्यूक्लियसच्या आतमध्ये एक सेंटरला किंवा साईडला आपल्याला अजून एक ऑर्गॅनेल सारखं दिसतंय, एक कंपोनंट दिसतंय, that nucleolus which is present only in the eukaryotic cell while absent in the prokaryotic cells. राहील लक्षात, दोन्ही डायग्राम्स इथे क्लिअर दिसतात. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय आणि युकॅरियोटिक सेल मध्ये म्हणजे काय, त्याचे डिफरन्स सुद्धा आपण बघितलंय. दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण अजून काही क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. आता हे बेसिक कन्सेप्ट आहेत, ज्यावेळेस आपण इन्व्हर्टिब्रेट किंवा व्हर्टिब्रेट शिकण्याचा प्रयत्न करतोय किंवा अॅनिमल किंगडमच्या बाबतीमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, ऍट दॅट टाइम वी नो अबाउट दॅट ऑर्गनायझेशन्स. एक नाव देतो आपण डिप्लोब्लास्टिक आणि दुसरा आहे ट्रिप्लोब्लास्टिक. कोण सांगू शकतं या शब्दाचा अर्थ? एनीवन? इमॅजिनरी, ठीक आहे, चुकलं तर चालेल परंतु सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. येस, एनीवन? व्हॉट इज डिप्लोब्लास्टिक? आणि दुसरा जो शब्द आहे ट्रिप्लोब्लास्टिक. येस सर. हा सर डिप्लो means 2. येस, गुड गुड. and triplo means 3. 3, येस. ब्लास्टिक नाही माहिती. ओके ओके, आपण ते पॉइंट्स क्लिअर करतोय, बघूया आपण नेमकं काय असेल. ओके, दोन प्रकारचे ॲनिमल्स असतात, दोन प्रकारचे, की आपण जी स्किन म्हणतो ना आपण, ही आउटर लेअर आहे विच गिव्ह द प्रॉपर प्रोटेक्शन टू द इनर पार्ट्स असं आपण म्हणतोय, ठीक आहे ना. आणि आपल्या बॉडीमध्ये जर्म लेयर्स 3 प्रकारच्या असतात, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. बघूया आपण, हे सगळ्यात पहिले वाचून घेण्याचा प्रयत्न करतो आणि एक्सप्लेन सुद्धा करतोय. दॅट बॉडी वॉल इज डिप्लोब्लास्टिक. आता हा शब्द जो आहे याला आपण डिव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय. डाय म्हणजे 2, इथे ब्लास्टा म्हणजे एक स्टेज आहे डेव्हलपमेंटची, त्याला आपण नाव देतो ब्लास्टुला. आता होतं काय की रिप्रोडक्टिव्हचं पार्ट आहे, मेटिंग झाल्यानंतर ओव्हा म्हणजे त्यालाच आपण एग असं आपण म्हणतोय आणि स्पर्म, हे दोन्ही फ्यूज होतात आफ्टर मॅच्युरिटी, त्याला आपण इंटरनल मेटिंग असं आपण म्हणतोय. फ्यूज झाल्यानंतर काय झालंय, एक प्रकारे 2 प्रकारचे गॅमेट्स होते, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, फ्यूज झाले. फ्यूज झाल्यानंतर झायगोट ही लेवल तयार होते. झायगोट एक सिंगल सेल, ती डिव्हाइड होते कंटिन्युअसली आणि डिव्हाइड झाल्यानंतर एक मास तयार होतो सेलचा, त्या मासला आपण ब्लास्टुला असं आपण म्हणतोय, ठीक आहे. दॅट ब्लास्टुला, आणि तो जो एक मास जो तयार झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रकारच्या सेल्स असतात. सपोज लुक एट दॅट, दिस आर द ग्रुप ऑफ द सेल्स हियर, या पद्धतीने. आणि ह्या सगळ्या सेल्स काय होतात, एक प्रकारे लेयर तयार करतात. दिस इज द इनर लेयर अँड दिस इज द आउटर लेयर. आता किती लेयर्स इथे दिसतात एक प्रकारे इमॅजिनरी? एक विचार केला तर इनर लेयर आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय दिसतंय,
outer layer which is present here. Okay, this is the outer layer. किती लेयर्स तयार झाल्या? 2 लेयर्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे, काही सुरुवातीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ब्लास्टोला जेव्हा तयार होतोय आफ्टर झायगोट फॉर्मेशन, तर ते सेल्स अरेंज होतात एक प्रकारे. काही सेल्स वरच्या बाजूला जातात आणि काही सेल्स सेंटरला असून एक प्रकारे सर्कल तयार करतात. 2 लेयर्स झाल्यात आणि यालाच नाव देतो आपण डिप्लोब्लास्ट. आणि ज्या ॲनिमल्स मध्ये अशा पद्धतीच्या 2 लेयर्स डेव्हलपमेंट मध्ये होत असतात त्यांना आपण नाव देतोय डिप्लोब्लास्टिक ॲनिमल असं आपण म्हणतोय. बघूया आपण. द बॉडी वॉल इज डिप्लोब्लास्टिक विथ 2 सेल्युलर लेयर्स, आउटर एक्टोडर्म अँड इनर एंडोडर्म. आउटर ही झाली एक्टोडर्म, ही झाली एक्टोडर्म आणि इनर तिला आपण नाव देतोय दॅट इज अ एंडोडर्म असं आपण म्हणतोय. EN and EC. नेक्स्ट वन, हे जे डायग्राम तुम्हाला दिसतंय दॅट इज अ डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. ठीक आहे. एक्टोडर्म कुठे दिसतंय? वरच्या बाजूला दिसतंय आणि एंडोडर्म इनर साइडला दिसतंय. आणि दोघांच्या मध्ये एक रेडिश कलरचं एक पॅच दिसतोय विच कम्प्लिटली सेपरेट एंडोडर्म अँड एक्टोडर्म हियर. आणि तिचं नाव आहे मिझोग्लिया. मिझो मीन्स मिडल आणि ग्लिया याचा अर्थ असतो की एक चिकटचा पदार्थ. ओके, बघू. सेकंड पॉइंट, द मिझोग्लिया अ जिलॅटिनस असेल्युलर लेअर. बघा शब्द बरोबर लक्षात ठेवायचे. सेल्युलर आहे का? नाही, असेल्युलर. मग सेल्युलर लेयर्स कोणत्या होत्या? एंडोडर्म आणि एक्टोडर्म. मिझोग्लिया अ जिलॅटिनस असेल्युलर लेअर सेपरेट्स these 2 layers. आणि या दोनही लेयर्स आहेत इनर एंडोडर्म आणि आउटर एक्टोडर्म, या दोघांना सेपरेट करण्याचं काम नॉन लिव्हिंग असेल्युलर लेअर, तिचं नाव आहे मिझोग्लिया, ही करत असते सेपरेट करण्याचं काम. आणि ती मिझोग्लिया ही कशी आहे? अ जिलॅटिनस नॉन लिव्हिंग लेअर ऑर द असेल्युलर लेअर. कुठल्या ॲनिमल्स मध्ये अशा पद्धतीचं सिच्युएशन दिसतंय? म्हणजे 2च लेयर्स दिसतात, एंडोडर्म आणि एक्टोडर्म. बघूया आपण. थर्ड पॉइंट, फायलम पोरीफेरा अँड निडारिया. म्हणजे सुरुवातीचे फायलम, फायलम पोरीफेरा दॅट इज अ फर्स्ट वन. आणि सेकंड त्याच्यानंतरचा जो फायलम आहे निडारिया, त्यालाच आपण नाव देतोय सिलेंट्राटा, विच आर द डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. काही लक्षात, हा महत्वाचा मुद्दा. त्यानंतर आपण ट्रिप्लोब्लास्टिक. यामध्ये काय असेल? 3 जर्म लेयर्स दिसतील आपल्याला. एंडोडर्म तर आपल्याला माहिती आहे, एक्टोडर्म सुद्धा माहिती आहे आपल्याला. आता तिसरी जर्म लेयर्स कोणती असेल ते आपल्याला बघण्याचा आपण प्रयत्न करतोय. ओके, हियर ट्रिप्लोब्लास्टिक मीन्स हॅव्हिंग 3 प्रायमरी जर्म लेयर्स. जर्म लेयर्स म्हणजे हे खास करून डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये दिसतात, खास करून ब्लास्टुला स्टेज मध्ये दिसतात. समोर होऊन वेगवेगळे ऑर्गन्स तयार करण्याचं काम, त्यासोबतच आउटर कव्हरिंग करण्याचं काम हे जर्म लेयर्स करत असतात. आता ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये नेमके कोणत्या कोणत्या 3 लेयर्स आहेत? एक्टोडर्म, मिझोडर्म अँड एंडोडर्म. अशा 3 लेयर्स तयार होतात. या डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय 3 लेयर्स. कोणत्या कोणत्या? आउटर एक्टोडर्म, वी नो अबाउट दॅट. इनर वन एंडोडर्म आणि या दोघांच्या मध्ये जी लेयर जी आहे तिला आपण नाव देतोय मिझोडर्म. हियर ऑल द 3 लेयर्स आर द लिव्हिंग लेयर्स. डिप्लोब्लास्टिक मध्ये फक्त 2च लिव्हिंग लेयर्स होत्या. कोणत्या कोणत्या? आउटर एक्टोडर्म अँड इनर वन एंडोडर्म. हियर बट मिझोग्लिया इट इज अ नॉन लिव्हिंग असेल्युलर लेयर असं आपण म्हणतोय. ओके, सेकंड पॉइंट, ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये ऑल हायर अँड इंटरमिडिएट ॲनिमल्स. इंटरमिडिएट म्हणजे हायर म्हणजे मोर कॉम्प्लेक्स ॲनिमल्स असं आपण म्हणतोय. खास करून कॉर्डेट्स असं म्हणायला हरकत नाही, पण त्याच्या अगोदरचे आणि पोरिफेरा आणि निडारियाच्या नंतरचे जे ॲनिमल्स आहेत त्याला आपण इंटरमिडिएट असं आपण म्हणतोय. कोणते कोणते? तर फ्लॅटवॉर्म्स, प्लॅटीहेल्मिंथेस, नेमॅटोडा, नेमॅथेल्मिंथेस, अप टू द त्याच्यानंतर ॲनेलिडा आहे, मॉलस्कन्स, आर्थ्रोपोडा, इकानोडर्मॅटा आणि सगळे कॉर्डेट्स अप टू द ह्युमन्स. ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला येस एनीवन आवाज क्लिअर येत नाहीये प्लीज. येस मोनिका, आवाज क्लिअर येत नाही. चॅट बॉक्स मध्ये तुझा प्रश्न टाक, आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू.
माझा आवाज पोहोचतोय सगळ्यांपर्यंत? हो सर पोचतोय. हो सर. ओके ओके. काय तुमचे काय प्रश्न असेल जरा क्लिअर करायचे. ओके. ट्रिप्लोब्लास्टिकच्या बद्दल आपण बोलत होतो की 3 लेयर्स प्रेझेंट असतात आणि तीनही लेयर्स जे आहेत लिव्हिंग आहेत आणि कुठल्या अॅनिमल्स मध्ये बघतो आपण सगळे हायर आणि इंटरमिडिएट अॅनिमल्स अप टू द ह्युमन बीइंग्स यांच्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करतोय आणि या डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला तीनही लेयर्स इथे दिसतात. राहील लक्षात? ही दुसरी स्लाइड अतिशय महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं. आता नंतर आपण बघतोय थर्ड वन, सिलोम. ठीक आहे, हे सगळी टर्मिनॉलॉजी प्रत्येक आपल्याला युनिट मध्ये आपल्या लक्षात येईल. अँड देअर टाइप्स. सिलोम म्हणजे काय, तर सील म्हणजे कॅव्हिटी असं आपण म्हणतोय. प्रत्येक अॅनिमलच्या बॉडीमध्ये एक कॅव्हिटी असते. आपल्याही बॉडीमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते, पण ते कॅव्हिटी नेमकी कुठे असते हे शोधून घेणं गरजेचं आहे. नेमकं काय आहे ते डेफिनेशनच्या रूपामध्ये आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. सिलोम इज द बॉडी कॅव्हिटी. पण कुणामध्ये प्रेझेंट असते, कुठे असतं एक्झॅक्टली? प्रेझेंट इन बिटवीन द बॉडी वॉल अँड द गट वॉल. बॉडी वॉल म्हणजे नेमकं कुठलं असेल? सपोज दिस इज द आउटर बॉडी आणि आतमध्ये असणारा गट. या दोघांच्या मध्ये जी स्पेस जी दिसते त्याला आपण नाव देतोय सिलोम असं आपण म्हणतोय. लक्षात ठेवा, द बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट इन बिटवीन द बॉडी वॉल म्हणजे आउटर बॉडी वॉल आणि गट वॉल म्हणजे एलिमेंटरी कॅनलचा पार्ट. त्या दोघांच्या मध्ये असणारी स्पेस जी आहे त्याला आपण सिलोम असं आपण म्हणतोय. हा मुद्दा क्लिअर झालाय. दुसरा मुद्दा, इट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. मिझोडर्म कुठे असतंय? एनीवन? इट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. मिझोडर्म कुठे असतं? एनीवन? येस, कुठे असतं मिझोडर्म? एनिमल्स. हो, ऍनिमल्स मध्ये असतंय, बरोबर आहे. ऍनिमल मध्ये असतंय, अगदी बरोबर आहे. पण नेमकं कुठे असेल? एंडोडर्म आणि एक्टोडर्मच्या मध्ये असेल, एक्टोडर्मच्या वर असेल, एंडोडर्मच्या खाली असेल, कुठे असेल? आपण 3 जर्म लेयर्स बघितले होते. एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये. येस, एक्झॅक्टली, या दोघांच्या मध्ये. येस, मेसोडर्म विच प्रेझेंट इन बिटवीन द एक्टोडर्म, दोघांच्या मध्ये असेल आहे. आणि हे ज्या अर्थी मेसोडर्म प्रेझेंट आहे तर मेसोडर्म मुळे जे कॅव्हिटी तयार होते ती खऱ्या अर्थाने ट्रू कॅव्हिटी म्हटलं जाते. ठीक आहे, इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. पहिला मुद्दा सिलोमच्या बाबतीमध्ये द कॅव्हिटी प्रेझेंट इन बिटवीन द बॉडी वॉल अँड द गट वॉल, पॉइंट 1. सेकंड, इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. आणि तिसरा मुद्दा, इट इज अ फील्ड विथ क्लिअर फ्लुइड आणि त्या फ्लुइडला नाव देतो आपण सिलोमिक फ्लुइड असं आपण म्हणतोय. ठीक आहे, दिस इज द आउटर एक्टोडर्म किंवा बॉडी वॉल असं आपण म्हणतोय, गट वॉल. आणि यांच्या मधली जी स्पेस जी आहे ही एक प्रकारे एका लिक्विडने फील्ड आहे, म्हणजे पूर्णपणे भरलेली आहे. आणि ह्यालाच आपण खऱ्या अर्थाने ही जी कॅव्हिटी जी आहे कम्प्लिटली फिल्ड विथ द सिलोमिक फ्लुइड आणि याला आपण खऱ्या अर्थाने नाव देतोय सिलोम असं आपण नाव देतोय. ठीक आहे, आता ह्या बेसवर पूर्णपणे ॲनिमल्स जे आहेत, मल्टी सेल्युलर ॲनिमल्स जे आहेत ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात, 3 टाइप्स मध्ये डिवाइड होतात सिलोमच्या प्रेझेंट. मग सिलोम प्रेझेंट नसेल तर त्याला आपण असिलोम म्हणतोय. प्रेझेंट असेल सिलोम, ह्या तीनही क्रायटेरिया जर कंप्लीट करत असेल तर त्याला आपण ट्रू सिलोम असं आपण म्हणतोय. बघूया या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनच्या रूपामध्ये. हे डायग्राम काय सांगतं तर पहिल्या डायग्राम कडे फक्त कॉन्सन्ट्रेट करायचंय. एक्टोडर्म दिसतंय, मेसोडर्म दिसतंय आणि एंडोडर्म दिसतंय. पण मेसोडर्म ही जी स्पेस जी म्हटली ही इथे काय दिसतं आपल्याला जर व्यवस्थित बघितलं तर खूप साऱ्या सेल्स दिसतात. ठीक आहे ना, पिंक कलरच्या सेल्स दिसतात, कॉम्पॅक्टली अरेंज दिसतात आपल्याला. मग याला सिलोम म्हणायचं का? आपल्या डेफिनेशनच्या रूपामध्ये 2 पॉइंट्स क्लिअर होतात का? द बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट इन बिटवीन द बॉडी वॉल अँड द गट वॉल क्लिअर होतोय. इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन, हा सुद्धा पॉइंट क्लिअर होतोय. पण तिसरा पॉइंट काय म्हणतोय? इट इज फील्ड विथ. आता जर स्पेस जी आहे, कॅव्हिटी आहे, एक पोकळी आहे, तर ती कशाने भरलेली आहे? ती क्लिअर फ्लुइडने भरलेली आहे. इथे दिसतं का तसं?
दिसत नाही, दॅट कम्प्लिटली फिल्ड बाय द कॉम्पॅक्टली अरेंज सेल्स. त्याच्यामुळे ह्या सिलोमला आपण नाव देतोय असिलोम असं आपण म्हणतोय. आणि ज्या अॅनिमल्स मध्ये अशा पद्धतीची अरेंजमेंट असेल आहे, दॅट मेसोडर्म विच इज कम्प्लिटली पॅक्ड बाय द सेल्स, तर त्या अॅनिमल्सला आपण नाव देतोय असिलोमेट अॅनिमल असं आपण म्हणतोय. ठीक आहे. एक्झाम्पल फ्लॅटवॉर्म, दॅट इज अ एक्झाम्पल. ओके, माझा आवाज क्लिअर येत नाही का? येस, येतोय सर. हा, थोडा ऍडजस्टमेंट करायचंय. ठीक आहे. ओके, असिलोमेट लक्षात आलं तुमच्या. आता नंतर समोरचा भाग सुडोसिलोमेट म्हटलंय. सुडो मीन्स द फाल्स. सुडोपोडिया नाव ऐकलं असेल, जे अमिबाचे पोडिया असतात, काहीच वेळा ते तयार होतात ज्यावेळेस गरज पडेल तेव्हा, आणि त्याच्यानंतर आपोआप ते गायब होतात एक प्रकारे, असं म्हणायला हरकत नाही. हे सुद्धा क्लिअर करणार आहोत आपण पहिल्या युनिट मध्ये. ठीक आहे. सुडो मीन्स द फाल्स. ठीक आहे. आता इथे एक्टोडर्म दिसतंय आपल्याला, एंडोडर्म सुद्धा दिसतंय, आणि यांच्यामध्ये मिझोडर्म पण दिसतंय. पण मिझोडर्म काहीशी बारीक झालेली दिसतंय, म्हणजे एंडोडर्म आणि मेसोडर्मच्या मध्ये काहीतरी स्पेस दिसतंय, आणि त्याला आपण नाव देतोय सुडोसिलोम असं आपण म्हणतोय. स्पेस आहे, परंतु त्यासोबत वरच्या बाजूला मेसोडर्म मध्ये सेल सुद्धा दिसतात, म्हणजे एक प्रकारे मिक्सिंग दिसतंय. स्पेस आहे, क्लिअर फ्लुइड सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. जे व्हाईट पॅच जो दिसतो त्यांच्यामध्ये, हिअर इज द क्लिअर फ्लुइड विच इज प्रेझेंट हिअर. बट आउटर साइड व्हॉट प्रेझेंट, आउटर साइडला काय दिसतंय? सेल्स मध्ये सेल्स सुद्धा दिसतात. याचाच अर्थ आहे ते खरी नाही आहे, खरा सिलोम नाही आहे, पण असिलोम सुद्धा नाही आहे तो. Some of the space which is compactly arranged or filled by the cells, while some space which is present which is filled with the clear fluid, म्हणजे in between stage आहे, आणि म्हणून त्याला आपण नाव देतोय सुडोसिलोम असं आपण म्हणतोय. आणि ज्या अॅनिमल्स मध्ये अशा पद्धतीची कंडिशन असते त्यांना आपण नाव देतोय सुडोसिलोमेट. एट म्हणजे बिअरिंग. आणि कुठले एक्झाम्पल्स आहेत? राऊंड वॉर्म. राऊंड वॉर्म्स म्हणजे नेमॅटोडा, नेमॅथेलमिंथिस, त्याला आपण गोलकृमी असं आपण म्हणतोय. असिलोमेट फ्लॅट वॉर्म्स, त्याचा फायलम जो आहे प्लॅटीहेल्मिंथिस असं आपण म्हणतोय. आता तिसरी कंडिशन. तिसऱ्या कंडिशन मध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण. वर जे डेफिनेशनच्या रूपामध्ये आपण 3 पॉइंट्स क्लिअर केले होते ते इथे पूर्णपणे लागू होतात. द स्पेस प्रेझेंट इन बिटवीन द बॉडी वॉल अँड द गट वॉल, जो इथे गट वॉल दिसतोय, दिस इज द गट वॉल एक प्रकारे. ओके, इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन, हा सुद्धा पॉइंट क्लिअर होतोय. आणि तिसरा पॉइंट काय होतोय? इट इज क्लिअरली फिल्ड विथ द फ्लुइड हिअर, त्याला आपण नाव देतोय सिलोमिक फ्लुइड असं आपण म्हणतोय. आणि असे अॅनिमल्स की ज्यामध्ये क्लिअर फ्लुइड आहे, मेसोडर्मल ओरिजिन आहे, ती स्पेस जी तयार झाली त्याच्यापासून, तर यांना आपण नाव देतो सिलोमेट. कुठल्या अॅनिमल्स यांच्यामध्ये अशा पद्धतीची कंडिशन असेल? मॉलस्क, ॲनालिड्स, आर्थ्रोपोडा, इकानोडर्मेटा आणि सगळ्यात शेवटी कॉर्डेट. सगळे जे ऍडव्हान्स अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने सिलोम प्रेझेंट असते. राहील लक्षात हे 3 टाइप्स: असिलोमेट, सुडोसिलोमेट आणि सिलोमेट. हिअर नंतरची स्लाइड. नंतरच्या स्लाइड मध्ये आपण काय बघतोय? सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? तर ऍनिमलला डिव्हाइड करता येईल का, की डिव्हाइड करता येणार नाही. तर जवळपास 5 वेगवेगळ्या प्रकारच्या सिमेट्री आहे, परंतु ढोबळमानाने ठराविकपणे ब्रॉडली आपण 3 सिमेट्री बघणार आहोत. असिमेट्री म्हणजे काय? अ म्हणजे अब्सेंट. एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल ते आपण बघण्याचा प्रयत्न करतोय या डायग्राम थ्रू आणि काही एक्सप्लेनेशन थ्रू. In some animals there are no body axis. Axis म्हणजे काय? तर सपोज दिस इज द ॲनिमल, एक प्रकारे आपण ॲनिमल बघतो आपण, आणि इथनं सेंटर जी असेल त्याला आपण नाव देतो ऍक्सिस असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ऍक्सिस म्हणतो आपण त्याला. पण इथे बॉडी ऍक्सिस नाही आहे. आता या पद्धतीने माझे हात आहे आणि सपोज दिस इज द ॲनिमल, याची सेंटर ऍक्सिस कोणती असेल? ही जी बॉर्डर जी दिसते ही सेंटर ऍक्सिस. आणि याला जर मी डिव्हाइड केलं तर 2 सिमिलर आपल्याला दिसतात, एक प्रकारे मधोमध व्यवस्थित डिव्हाइड केलं तर. अशी जर कंडिशन असेल याला, आणि हे जी मिरर इमेज आहेत एक प्रकारे, या कंडिशनला आपण नाव देतोय बायलॅटरल सिमेट्री असं आपण म्हणतोय. काय नाव देतो आपण? बायलॅटरल सिमेट्री. अशा पद्धतीची कंडिशन काही ॲनिमल्स मध्ये दिसत नाही.
आणि म्हणून त्याला आपण नाव देतोय नो बॉडी ऍक्सिस. हिअर नो प्लेन ऑफ द सिमेट्री विच इज ऑब्झर्व्ड अँड सच टाइप ऑफ द एनिमल्स सेज दॅट असिमेट्रिकल. कुठल्या एनिमल्स मध्ये अशा पद्धतीची कंडिशन दिसेल सिमेट्री असिमेट्रिकल एनिमल्स दॅट मेनी स्पॉन्जेस, त्याला आपण फायलम पोरिफेरा मध्ये इन्क्लूड केलेले आहे, हॅव इरेग्युलर ग्रोथ पॅटर्न ऑफ द बॉडी कॅन नॉट बी डिव्हायडेड इंटू टू इक्वल हॉल. इथं कुठूनही जर डिव्हाइड करण्याचा आपण प्रयत्न केला दोन सिमिलर हॉल मध्ये डिव्हाइड होत नाही आणि म्हणून हे एनिमल्स जे आहेत असिमेट्रिकल एनिमल्स आहेत. ठीक आहे. दुसरा जो आहे रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री मध्ये नेमकं काय तर बघूया. हा एनिमल देतोय सी स्टार किंवा स्टारफिश असं आपण म्हणतोय. ते कुठूनही जर सेंट्रल ऍक्सिस मधनं डिव्हाइड केलं तर दोन हॉल्स मध्ये डिव्हाइड होईल प्रत्येक वेळेस. अँड एनिमल with radial symmetry could be divided into equal portions from the center. सेंटर कोणता आहे तर हा त्याचा सेंटर आहे आणि सेंटर मधनं जर डिव्हाइड केलं या पद्धतीने, ठीक आहे ना, तर प्रत्येक वेळेस आपल्याला एक सिमिलर हॉल्स आपल्याला दिसतील. पण कुठल्याही रेज मध्ये आपण त्याला डिव्हाइड करू शकतोय. याला आपण नाव देतोय रॅडियल सिमेट्री. आणि कुठून निघतं हे खास करून माउथ मधनं निघतं आणि माउथ कुठे असेल ऍट द सेंटर पोझिशन प्रेझेंट विच इज प्रेझेंट. कुठल्या एनिमल्स मध्ये अशा पद्धतीची सिमेट्री दिसते रॅडियल सिमेट्री. लक्षात ठेवा रॅडियल सिमेट्री म्हणजे काय. इट कॅन बी डिव्हायडेड इंटू द इक्वल पोर्शन फ्रॉम द सेंटर. फ्रॉम द सेंटर हे महत्वाचं आहे. नंतर इट इज फाउंड इन द निडारियन्स, त्याला आपण सिलेंट्राटा म्हणतोय, आणि इकानोडर्मेटा. हे दोन फायलम जे आहेत यांच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची सिमेट्री दिसते. आता तिसरा टाईप, त्याला आपण नाव देतोय बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री मध्ये नेमकं काय असेल, अगदी एका एंड पासून बॉडीच्या दुसऱ्या एंड पर्यंत जर आपण डिव्हाइड केलं दोन सिमिलर हॉल्स या पद्धतीने तयार होतील. याला आपण बायलॅटरल सिमेट्री असं आपण म्हणतोय. एनिमल्स with bilateral symmetry can be divided only into mirror halls through a single plane. एकाच प्लेन मध्ये डिवाइड होते, अनेक प्लेन मध्ये डिवाइड होत नाही. ज्या पद्धतीने आपण रेडियल सिमेट्री बद्दल किंवा त्याच्याशी रिलेटेड एनिमल्स बद्दल आपण एक्सप्लेन केलेला आहे. एकच वन एंड टू अनादर एंड ऑफ द बॉडी टू सिमिलर हॉल्स और द मिरर हॉल्स आर पार्ट्स आर टू बी फॉर्म्ड हियर. इट इज फाउंड इन द फाइलम आर्थ्रोपोडा, एनालिडा, मॉलस्का अँड इकानोडर्मेटा अँड कॉरिडा. सॉरी, इकानोडर्मेटा हा जो आहे हे खास करून रॅडियल सिमेट्री यांच्यामध्ये प्रेझेंट दिसते आपल्याला. राहील लक्षात तुमच्या. अशा पद्धतीचे सिच्युएशन हे हायर किंवा मोर कॉम्प्लेक्स जे फायलम जे आहेत स्टार्टिंग फ्रॉम द एनालिडा अप टू द कॉर्डेटा यांच्यामध्ये आपल्याला दिसतात, एक्सक्लुडिंग द इकानोडर्मेटा. राहील लक्षात तुमच्या. आपण ह्युमन बॉडी सुद्धा आहे ही सुद्धा बायलॅटरल सिमेट्री तिथे जाणवतात, अगदी एका एंड पासून तर अगदी ऍब्डॉमिनल रिजन पर्यंत सिमिलर हॉल्स विच आर फॉर्म्स हियर. राहील लक्षात तुमच्या. पुढे आपण समोर उद्या आपण बघणार आहोत ते म्हणजे सेल्युलर ऑर्गनायझेशन. सेल म्हणजे काय, टिश्यू म्हणजे काय, आणि ऑर्गन्स म्हणजे काय, आणि त्यासोबतच सिस्टीम म्हणजे काय, हे डिटेल्स आपण केव्हा बघणार आहोत, उद्याच्या